नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज आपण इलेक्ट्रिसिटी फायनल अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. द बुक्स ऑफ द सिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड शो the following trial balance on 31st March 1985. Particular debit balance, credit balance. Building on 31st March 1984, debit balance 70,000. Building expended during the year 6,000. Machinery on 31st March 1984, 60,000. Machinery expended during the year 12,000. Mains on 31st March 1984, 40,000. Mains expended during the year 8,000. Office furniture on 31st March 1984, 2,000. Ordinary shares credit balance 1 lakh. Debentures on 31st March 1984, 60,000 credit balance. Debenture issued during the year 40,000. Sundry creditors credit balance 2,000. Sundry debtors debit balance 8,000. Cash 29,000. Investment 10,000. Generation expenses 42,000. Distribution expenses 5,000. Expenses on public lighting 1,000. Rent, rates and taxes 6,000. Management expenses 12,000. Law charges 1,000. Interest on debentures 4,000. Interim dividend 9,000. Sale of electricity credit balance rupees 80,000. Rent of meter 6,000. Interest on investment 1,000. Depreciation fund 20,000. Contingency reserve 10,000. Balance of net revenue account on 1st April 1984, 6,000. Total of both sides 3,25,000. Additional information. Number 1. Charge depreciation on fixed asset including addition at 2% on building, 5% on machinery and 10% on mains and furniture. Prepare revenue account, net revenue account, capital account for the year ended 31st March 1985 and general balance sheet as on that date. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मी या ठिकाणी हे अकाउंट ओपन केलेले आहेत. तर पहा, सिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी, सिटी इलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेड, रेव्हेन्यू अकाउंट 31st मार्च 1985, हा डेबिट अमाऊंट, डेबिट क्रेडिट अमाऊंट अशा पद्धतीने हे, आणि हे कॅपिटल अकाउंट पहा, एक्सपेंडिचर अप टू 31st मार्च 1984, ड्युरिंग द इयर आणि टोटल म्हणजे मागच्या वर्षीचं भांडवली खर्च आणि त्यामध्ये झालेली वाढ, तसंच भांडवली मिळकत मागच्या वर्षीची आणि चालू वर्षामध्ये झालेली वाढ, अशा पद्धतीने मी हे जवळपास 4 अकाउंट, रिव्हेन्यू अकाउंट, नेट रिव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि जनरल बॅलन्स शीट असे हे काढलेले आहेत. आता मी प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करतो. तर लक्ष द्या, बिल्डिंग दिलेलं आहे पहा, बिल्डिंग ऑन 31st मार्च 1984, 70,000. तर पहा, हे बिल्डिंग 70,000, मागच्या वर्षी 70,000 आणि यामध्ये चालू बिल्डिंग एक्सपेंडेड ड्युरिंग द इयर 6,000, चालू वर्षामध्ये यामध्ये वाढ झालेली आहे 6,000. तर हे झालं 76,000. आलं लक्षात. त्यानंतर मशिनरी आहे पहा, इथं मशिनरी लिहिलेलं आहे मी, ते आहे 60,000 मागच्या वर्षीपर्यंत. मागच्या वर्षीचं बॅलन्स आहे 60,000 क्लोजिंग बॅलन्स आणि चालू वर्षी त्यामध्ये वाढ झालेली आहे 12,000 रुपये. अशी टोटल मशिनरी आहे 72,000 रुपयाची. हा भांडवली खर्च आहे. मशिनरी आपण घेतलेला आहे मेन्स 40,000, 31/3/84 पर्यंत 40,000, हे 40,000 इथं लिहितो मी. आणि चालू वर्षामध्ये त्यात वाढ झालेली आहे 8,000.
40 आणि 8 48,000 रुपये. त्यानंतर ऑफिस फर्निचर दिलेलं आहे पाहिजे. फर्निचर ऑन 31 मार्च 1984 म्हणजे गेल्या वर्षीचं क्लोजिंग बॅलन्स आहे ते 2,000 रुपये. आता चालू वर्षात यामध्ये काही वाढ झालेली नाही असं काही सांगितलेलं नाही. ते 2,000 रुपये आउटर कॉलमला लिहून टाका. तर अशा पद्धतीने हे आयटम आपण कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला लिहिलेले आहेत. हे सर्व भांडवली खर्च आहेत किंवा ह्याला फिक्स्ड असेट देखील म्हटलं जाते. त्यानंतर ऑर्डिनरी शेअर्स दिलेला आहे पहा. हो का, या ठिकाणी कॅपिटल अकाउंटच्या रिसीट साईडला आलं लक्षात, ही भांडवली रिसीट आहे. तर ही 1,00,000 आहे. आलं लक्षात, 1,00,000 या ठिकाणी लिहा. यामध्ये वाढ काही नाही आणि हे 1,00,000 टोटल कॉलममध्ये लिहून टाका. त्यानंतर डिबेंचर्स ऑन 31 मार्च 1984 60,000. डिबेंचर चालू वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं बॅलन्स आहे 60,000 आणि चालू वर्षी डिबेंचर इश्यूड ड्युरिंग द इयर 40,000. हे 40,000 चालू वर्षात वाढ झालेली आहे आणि अशी ही टोटल बाहेरच्या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता. तर हे कॅपिटल असेट म्हणजे फिक्स्ड असेट आणि फिक्स्ड लायबिलिटी आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईड म्हणजे की एक्सपेंडिचर साईडला आणि रिसीट साईडला आपण ते लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ही जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला करंट लॅबिलिटी अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली सन्ड्री क्रेडिटर्स इथं आलेलं आहे. हे 2,000 रुपये इथं लिहून टाका. 2,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. तर पहा जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला करंट असेट ह्या हेडखाली सन्ड्री डेटर्स या ठिकाणी लिहून टाका. ते आहेत 8,000. त्यानंतर कॅश दिलेला आहे पहा कॅश 29,000. तर ह्या करंट असेटच्या खालीच कॅश 29,000 लिहून टाका जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 10,000. करंट असेटच्या खाली इन्व्हेस्टमेंट हे 10,000 या ठिकाणी. त्यानंतर जनरेशन एक्सपेन्सेस म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्मिती खर्च आहे हा 42,000 रुपये. तो रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला मी ह्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. टू जनरेशन एक्सपेन्सेस 42,000. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे निर्माण झालेली जे विद्युत आहे लाईट आहे इलेक्ट्रिसिटी आहे ती डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. त्याचा 5,000 रुपये खर्च आहे. मी या ठिकाणी लिहिलं डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 5,000. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाईटिंग जे आता रस्त्याने वगैरे लाईट लावलं जाते किंवा पब्लिकसाठी जे लाईट लावले जातात त्याच्यावर झालेला खर्च एक सामाजिक बांधिलकी म्हणून इलेक्ट्रिसिटी कंपनीला हा खर्च करावा लागतो. तो खर्च आहे 1,000 रुपये. तर हे 1,000 रुपये या ठिकाणी घ्या. त्यानंतर मी या ठिकाणी पब्लिक लाईटिंग एक्सपेन्सेस 1,000. त्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस 6,000. तर रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला रेंट रेट्स अँड टॅक्सेस 6,000. त्यानंतर आहे पहा मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 12,000. हे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला 12,000 लिहून टाका. त्यानंतर लॉ चार्जेस म्हणजे कायदेशीर खर्च आहे 1,000 रुपये. तो रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला हे लॉ चार्जेस 1,000. हे ह्याच क्रमाने तुम्ही ते खर्च लिहिले पाहिजे. आता या ठिकाणी या प्रत्येक कॅटेगरीचा एक एक खर्च आहे म्हणून तो जमलेला आहे. ह्या कॅटेगरीमध्ये 2-2, 3-3, 4-4 प्रकारचे खर्च असतात. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. आता डिबेंचरवर व्याज दिलेलं आहे पहा. डेबिट बॅलन्स म्हणजे आपण ते दिलेलं आहे. तर दिलेलं असेल तर नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन डिबेंचर 4,000 रुपये लिहा. खर्च आहे हा इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या दृष्टिकोनातून
त्यांचे जे डिबेंचर आहेत त्याच्यावरचं व्याज त्यांनी दिलेलं आहे. नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला ते लिहायचं आहे. त्यानंतर इंटेरियम डिव्हिडंट 9,000 यांनी पेड केलेला आहे. पहा, इंटेरियम डिव्हिडंट ह्या कंपनीने, म्हणजे कंपनीचा हा खर्च आहे. नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला इंटेरियम डिव्हिडंट 9,000. त्यानंतर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग यांनी वर्षभरामध्ये ₹80,000ची इलेक्ट्रिसिटी विकलेली आहे. रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी ₹80,000. त्यानंतर रेंट ऑफ मीटर, यांनी जे ग्राहकासाठी किंवा कन्झ्युमरसाठी जे रेंट म्हणजे मीटर वगैरे प्रोव्हाइड करतात, त्या मीटरचं जे भाडं आहे ते भाडं आहे ₹6,000. तर हे रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या ठिकाणी नंबर बी मिसलेनियस रिव्हेन्यू आहे. मिसलेनियस रिव्हेन्यू फ्रॉम कन्झ्युमर, त्यामध्ये बाय रेंट ऑफ मीटर असं दिलेलं आहे. तर ते ₹6,000 या ठिकाणी लिहा. हे उत्पन्न आहे कंपनीचं. 80,000 आणि 6,000 हे उत्पन्न आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ही ₹10,000, याच्यावर त्यांना व्याज मिळालेलं आहे. तर हे व्याज कंपनीचं उत्पन्न आहे. म्हणून नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर डिप्रिशिएशन फंड. आता पहा, पब्लिक युटिलिटी कंपनीमध्ये ज्या स्थिर मालमत्ता आहे त्याच्यावर घसारा आकारला जातो, परंतु तो घसारा मालमत्तेच्या किमतीतून वजा केला जात नाही. त्यासाठी डिप्रिशिएशन फंड निर्माण केला जातो आणि जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला तो या ठिकाणी रिझर्व अँड सरप्लसेस ह्या हेडखाली तो लिहिलेला आहे. रिझर्व अँड सरप्लसेस, नेट रिव्हेन्यू अकाउंट बॅलन्स आणि कॉन्टेंजन्सी रिझर्व. त्यानंतर ह्या ठिकाणी करंट लॅबिलिटी अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली ते येते. पहा, डिप्रिशिएशन फंड, अलग लक्षात, डिप्रिशिएशन फंड मालमत्तेच्या किमतीतून वजा न करता डिप्रिशिएशन फंड निर्माण केला जातो. मागील वर्षाचा हा डिप्रिशिएशन फंड आहे. डिप्रिशिएशन फंड लास्ट इयर 20,000, ते इनर कॉलमला लिहून टाका. त्यानंतर कॉन्टिंजन्सी रिझर्व. कॉन्टिंजन्सी रिझर्व या ठिकाणी दिले. पहा, कॉन्टिंजन्सी रिझर्व लास्ट इयर ₹10,000, चालू वर्षाचं त्यामध्ये ॲड करता येईल. त्यानंतर बॅलन्स ऑफ नेट रिव्हेन्यू अकाउंट ऑन 1 एप्रिल 1984. नेट रिव्हेन्यू अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आहे ₹6,000. तर हे नेट रिव्हेन्यू अकाउंट त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लास्ट इयर किती रुपये आहेत? ₹6,000. ₹6,000 त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ॲडजस्टमेंट नंबर 1, चार्ज डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट 2% ऑन बिल्डिंग, 5% ऑन मशिनरी अँड 10% ऑन मेन्स अँड फर्निचर. आता आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे, आलं लक्षात. तर पहा, बिल्डिंगवर 2% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. तर बिल्डिंगची व्हॅल्यू मागील वर्षाची 70,000 आणि चालू वर्षामध्ये ॲड झालेले 6,000 अशी 76,000 आहे. ह्या 76,000वर 2% काढा. तर पहा, 76,000वर 2%, 1% म्हणजे 760 आणि 2% म्हणजे 1,520 रुपये त्या ठिकाणी ते येतील. हे 1,520 या ठिकाणी लिहा. डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 1,520 रुपये. त्यानंतर 5% ऑन मशिनरी. तर पहा, इथं मशिनरी दिलेली आहे. मागच्या वर्षाची 60,000 आणि चालू वर्षामध्ये ॲड झालेले 12,000, म्हणजे अशी 72,000ची ही मशिनरी आहे. तर याच्यावर 5% आपल्याला घसारा आकारायचा आहे, आलं लक्षात. याच्यावर हे 2% होता आणि याच्यावर हे 5% आहे. 5% 72,000वर तर किती होईल? 7,200 10% प्रमाणे होईल. 5% म्हणजे 3,600. 3,600 रुपये त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर 10% ऑन मेन्स अँड फर्निचर. मेन इथं दिलेलं आहे. पहा, मेन मागच्या वर्षीचे 40,000, चालू वर्षात ॲड झालेले 8,000 असे 48,000. 48,000वर 10% दराने किती होईल? 4,000
800 रुपये. त्यानंतर फर्निचरवर सुद्धा 10%. फर्निचर मागच्या वर्षीचं 2000 आहे, चालू वर्षी काही घेतलेलं आहे. टोटल फर्निचर 2000 रुपयाचं आहे. त्याच्यावर 10% दराने किती घसारा होईल? 200 रुपये घसारा होईल. पहा, आलं लक्षात. आता ह्या सर्व घसाऱ्याची बेरीज करा. हे 20, 6 5 11, 11 8 19, 20 21ला 1, हातचे आले 2, 3 आणि 3 6 आणि 4 10. तर हे आलेलं आहे पहा 10,120. टोटल चालू वर्षाचं जे डिप्रिशिएशन आहे, बिल्डिंगवर 1520, मशनरी 3600, मेन्स 4800, फर्निचर 200, याची टोटल केली तर 10,120 रुपये आलेला आहे. आता हा डिप्रिशिएशन फंड जो बॅलन्स शीटच्या जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी डिप्रिशिएशन फंड 20,000 आहे. हा मागील वर्षाचं बॅलन्स आहे. तर करंट वर्षाचं बॅलन्स त्यामध्ये ॲड करा. 10,120 याची बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये लिहा. 120 आणि हे 30 म्हणजे 30,120 रुपये एकूण डिप्रिशिएशन फंड त्या ठिकाणी झालेला आहे. तर आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. ॲडजस्टमेंटच्या 2 इफेक्ट होतात. एक नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरं डिप्रिशिएशन फंडमध्ये ते ॲड झालेलं आहे. म्हणजे 2 ठिकाणी त्याचे परिणाम झाले आणि ती ॲडजस्टमेंट या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आपणाला या ठिकाणी यांचं जे बॅलन्स आहे, किती प्रॉफिट झाला ते आपणाला आता या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा, बेरीज 86,000 नेट रेव्हेन्यू अकाउंटची, त्यानंतर 86,000 आलं लक्षात. तर आता या ठिकाणी आपण डायरेक्ट बॅलन्स काढत होतो. तर पब्लिक युटिलिटी कंपनीमध्ये डायरेक्ट बॅलन्स न करता काय करायचं, आता टोटल एक्सपेंडिचर हा जो खर्च आहे, ह्या खर्चाची बेरीज करा. म्हणजे टोटल एक्सपेंडिचर येईल. हे 0ला 0 0, हे 2, हे 1, 5 आणि 2 7 8, 8 आणि 6 14, 15 16 17, 17ला 7, हातचाला 1 5 आणि 1 6 7. तर टोटल एक्सपेंडिचर आलेला आहे 77,120 रुपये. आलं लक्षात. तर आता या ठिकाणी बॅलन्स काढा. म्हणजे 86,000 मधून 77,120 मायनस करा किंवा डायरेक्ट बॅलन्स काढा. हे 0ला 0, आलं लक्षात. 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1 2, 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1 8, 8 आणि 8 16ला 6, हातचाला 1 7 आणि 1 8. म्हणजे पहा या ठिकाणी टू बॅलन्स म्हणजे नेट रेव्हेन्यू अकाउंटचं जे बॅलन्स आहे 8,880 रुपये आहे. हे क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे एवढा प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे. थोडक्यात ग्रॉस प्रॉफिट टू बॅलन्स ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट. आता हे जे बॅलन्स आलेलं आहे, हे बॅलन्स नेट रेव्हेन्यू अकाउंटला ट्रान्सफर करायचं. तर पहा या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्या. बाय बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट 8,880. बरोबर लिहितो जरा. 8,880 असं ते बॅलन्स आहे. हे ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी नेट रेव्हेन्यू अकाउंटची बेरीज करण्या अगोदर तर पहा कंपनी काय करते. आता ही इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे आणि ह्या इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये वर्किंग करताना बऱ्याच वेळा काही ॲक्सिडंट घडून येतात. म्हणजे वादळ सुटते किंवा अन्य कारणामुळे पोल पडतात इकडे तिकडे किंवा एखाद्या लाईनमॅन काम करत असताना तो ताराला चिटकतो आणि तो त्या ठिकाणी म्हणजे त्याचा मृत्यू वगैरे होतो. असे काही ॲक्सिडंट होतात आणि हा ॲक्सिडंट भरून काढण्यासाठी या ठिकाणी
नेट असेटच्या म्हणजे जी काही असेट आहे टोटल एक्सपेंडिचर, आलं लक्षात, तर त्या असेटच्या साधारण 1/4% ते 1/2% या ठिकाणी रिझर्व निर्माण केलं जाते. ते झालेले जे ॲक्सिडेंट आहेत ते ॲक्सिडेंट भरून काढण्यासाठी इलेक्ट्रिसिटी कंपनी अशा प्रकारचे कॉन्टिंजन्सी रिझर्व निर्माण करते. म्हणजे जे अनपेक्षित घडणारे जे ॲक्सिडेंट आहेत त्यामुळे होणारं जे कंपनीचं नुकसान आहे ते भरून काढता यावं म्हणून. तर परिस्थितीनुसार 1/4 पासून ते 1/2% हे कॉन्टिंजन्सी रिझर्व टोटल असेटच्या किमतीच्या वर काढलं जाते. तर आता या ठिकाणी पहा, टोटल असेटची जी किंमत आहे ती आपल्याला काढावी लागेल. तर याची बेरीज करा. हे 2 लाख रुपये बेरीज येईल. टोटल रिसीट 2 लाख. आता या ठिकाणी 2 लाख बेरीज येण्यासाठी टोटल एक्सपेंडिचरची बेरीज करा. 6 2 8 8 16, 17 18 8, हातचा आला 1, 7 7 14, 4 18 1 19. म्हणजे आपला टोटल जो भांडवली खर्च आहे तो 1,98,000 आहे. म्हणजे स्थिर असेटची जी किंमत आहे ती टोटल 1,98,000 आहे. तर ह्या 1,98,000च्या आता या ठिकाणी हे बॅलन्स लगेच काढून टाका. हे 2,000 रुपये रिसीट भांडवली मिळकत ही भांडवली खर्चापेक्षा जास्त आहे रुपये 2,000ने. आलं लक्षात. म्हणजे कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपण क्लोज केलेलं आहे. कशासाठी की टोटल एक्सपेंडिचर किंवा टोटल फिक्स्ड असेट किती आहेत ते आपणाला माहिती व्हावं. तर या ठिकाणी टोटल फिक्स्ड असेट 1,98,000 आहेत. तर या 1,98,000च्या 1/2% आपणाला कॉन्टिंजन्सी रिझर्व या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. तर पहा, या ठिकाणी नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रान्सफर टू कॉन्टिंजन्सी रिझर्व 0.5% ऑफ कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेट. आता कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेट किती आहे? 1,98,000. 1,98,000च्या 0.5%. आता या ठिकाणी मी काढतो 1,98,000 ह्याला गुणिले 0.5% डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आलं लक्षात. 5 शून्य 0, 45 40ला 0, हातचे आले 4, 5 9 45 4, 49ला 9, हातचे आले 4, 5 1 5 4 9, दशांश 1 नंतर म्हणजे 990 रुपये या ठिकाणी आलेला आहे. पहा कॉन्टिंजन्सी रिझर्व. तर तो या ठिकाणी लिहा 990. पुन्हा एकदा सांगतो, अशा प्रकारचा कॉन्टिंजन्सी रिझर्व का काढला जातो? तर कंपनीमध्ये जे अनपेक्षित ॲक्सिडंट होतात, अपघात होतात आणि त्या अपघातामुळे कंपनीचं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून फिक्स्ड असेटची जेवढी कॉस्ट आहे त्याच्या 1/4 ते 1/2% एवढं त्या ठिकाणी कॉन्टिंजन्सी रिझर्व काढलं जाते. तर ह्या प्रॉब्लेममध्ये 1/2% काढलेला आहे. म्हणजे निम्मा 0.5%नं ते काढलेलं आहे. 990 रुपये आलेला आहे. आलं लक्षात. तर आता या ठिकाणी नेट रेव्हेन्यू अकाउंटची बेरीज करा. आता हे 990 याचा दुसरा परिणाम कुठे होणार आहे? दुसरा परिणाम पहा या ठिकाणी. म्हणजे कॉन्टिंजन्सी रिझर्व मागच्या वर्षीपर्यंतचं 10,000 आणि हे चालू वर्षाचे 990 यामध्ये ॲड करा आणि ह्याची बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये घ्या 10,990. आलं लक्षात. कॉन्टिंजन्सी रिझर्व ही काय प्रॉब्लेममध्ये दिलेली ॲडजस्टमेंट नसते, ही छुपी ॲडजस्टमेंट आहे. आणि म्हणून नेट कॅपिटल असेटच्या किंवा फिक्स्ड असेटची जी काही व्हॅल्यू येईल या ठिकाणी त्याच्या 1/4 ते 1/2% हा रिझर्व त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. हे काही प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही. तर अशा पद्धतीनं आपण हे काढलेलं आहे. आता यांची बेरीज करा. हे 0, त्यानंतर 8, त्यानंतर 8, 8 7 14 1 15, 15,880.
15,880. या ठिकाणी 0, 9 9 18ला 8, हातचा आला 1, 10, 10 न 8 18ला 8, हातचा आला 1, 10 4 14, 14 ने 1 15. 1,890 या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे, नेट प्रॉफिट. आलं लक्षात. 1,890 रुपये एवढा नेट रेव्हेन्यू अकाउंटचा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट आता आपणाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे? जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. जनरल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कुठे घेणार? तर पहा, नेट रिव्हेन्यू अकाउंट बॅलन्स या ठिकाणी रिझर्व अँड सरप्लसच्या खाली नेट रिव्हेन्यू अकाउंट बॅलन्स किती आहे? 1,890. तर या ठिकाणी घेऊन टाका 1,890 रुपये. आता हे झाल्याच्या नंतर कॅपिटल अकाउंटमध्ये, आलं लक्षात, कॅपिटल अकाउंटमध्ये जी टोटल असेट आहे, फिक्स्ड असेट टोटल 1,98,000ची, ती जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून मी लिहिलेलं आहे पहा, ते या ठिकाणी लिहून घ्या. आणि टोटल रिसीट या ठिकाणी 2 लाख आहेत, तर ते लॅबिलिटी साईडला लिहायचं. कॅपिटल रिसीट या ठिकाणी लिहा 2 लाख. तर आता ही इलेक्ट्रिसिटी कंपनी असल्यामुळे टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर असेट साईडला लिहिला जातो, टोटल कॅपिटल रिसीट ह्या लॅबिलिटी साईडला लिहिल्या जातात. पण जर समजा इलेक्ट्रिसिटी युटिलिटी कंपनी सोडून बाकीच्या जे कंपनी आहेत, समजा रेल्वे कंपनी आहे किंवा अन्य कंपन्या आहेत, त्या कंपन्या काय करतात? फक्त हे बॅलन्सच लिहितात. आता हे कोणतं बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. तर मग या ठिकाणी ते बॅलन्स लॅबिलिटी साईडला लिहिलं जाते. कारण ह्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड म्हणजे रिसीट साईड जास्त असल्यामुळे 2,000 रुपये बॅलन्स आलं आहे. तर हे 2,000 रुपये फक्त लॅबिलिटी साईडला लिहितात आणि या ठिकाणी डॅश येईल, म्हणजे असं लिहिलं जात नाही. परंतु ही इलेक्ट्रिसिटी कंपनी असल्यामुळे टोटल असेट आणि टोटल लॅबिलिटी अशा पद्धतीने याची नोंद केली जाते. आता बॅलन्स शीटची या ठिकाणी काय करा? बेरीज करा. शून्य 9 9 18 19 20ला 0, हातचे आले 2, 8 2 10, 19 20 20ला 0, हातचे आले 2, 3 3 3 6 2, 3 2 5, 3 1 4 आणि हे 2,45,000 रुपये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे. इकडची किती येते बघा, हे 3 0, त्यानंतर 8 8 16, 16 आणि 9 25ला 5, हातचा आले 2, 9 2 11, 12 13 14ला 4, हातचा आला 1, 1 1 2. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झालेला आहे. आणि या प्रॉब्लेममधल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण न चुकता या ठिकाणी घेतलेल्या आहेत. काही अडचण, पहिलाच प्रॉब्लेम आहे, तुमच्या बऱ्याच गोष्टी ह्या लक्षात येणार नाहीत. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, कोणता आयटम कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने घेतला जातो आणि का घेतला जातो, ह्याचं विश्लेषण आपण जर व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तरच आपणाला ते समजू शकते आणि आपणाला त्याचं नॉलेज पण मिळते. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.